कधीकधी आयुष्यातला एक अगदी सामान्य दिवस अचानक आपला अख्खा भूतकाळ आपल्यासमोर उभा करतो. आज आपण अशीच एक गोष्ट पाहणार आहोत, एका ज्योतिषाचा दिवस, आणि या गोष्टीत दडलेलं रहस्य उलगडणार आहोत. तर या कथेचा मुख्य प्रश्न काय आहे? विचार करा, एक माणूस जो खरं तर ज्योतिषी नाहीये, फक्त ज्योतिषी असल्याचं नाटक करतोय, आणि अचानक एके दिवशी त्याच्या भूतकाळातलाच एक माणूस त्याच्या समोर येऊन उभा राहतो. आता अशा जीवघेण्या परिस्थितीतून तो स्वतःला कसा वाचवणार? तर आपल्या कथेचा नायक आहे एक हुशार किंबहुना धूर्त ज्योतिषी. त्याचं ठिकाण कुठे? टाउन हॉल पार्क. तिथे गर्दीत एका चिंचेच्या झाडाखाली तो बसतो. गंमत म्हणजे त्याला ज्योतिषातलं काहीही येत नाही. त्याची खरी ताकद आहे ती म्हणजे त्याचा अवतार आणि त्याच्या कामाची साधनं. आता त्याच्या उपकरणांवर एक नजर टाकूया. काय काय आहे त्याच्याकडे? तर एक डझनभर कवड्या, गूढ चिन्ह आणि आकृत्या असलेले एक कापड, एक जुनीशी वहे आणि ताडपत्रीचा एक गठ्ठा. आता खरं सांगायचं तर या वस्तू काही भविष्य सांगायला लागत नाहीत. या होत्या फक्त लोकांना आकर्षित करण्यासाठी, त्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी. आणि याच वस्तूंमुळे त्याची ओळख एक ज्योतिषी म्हणून पक्की झाली होती. त्याचा अवतारच त्याचा सगळ्यात मोठा धंदा होता असं म्हटलं तरी चालेल. कपाळावर भस्म लावलेलं, डोळ्यांमध्ये कशी काही चमक होती की ग्राहक आपोआप त्याच्याकडे ओढले जायचे, आणि डोक्यावर भगव्या रंगाचा फेटा. या सगळ्यामुळे लोक त्याच्याकडे अक्षरशः असे यायचे जसं काही मधमाशा फुलांकडे येतात. आता तो जिथे बसायचा ना, त्या जागेची गंमतच वेगळी होती. तिथे नगरपालिकेची लाईट वगैरे काही नव्हती. त्यामुळे काय, प्रत्येकजण आपापल्या दिव्याच्या प्रकाशात काम करायचा. कुणाकडे गॅस लाईट, कुणी सायकलचा दिवा लावायचा, तर कुणी फक्त एक छोटीशी आग पेटवून बसायचा. आणि आपला हा ज्योतिषी, त्याच्याकडे तर स्वतःचा दिवा पण नव्हता. तो काय करायचा, तर बाजूला जो शेंगदाणे विकणारा बसायचा, त्याच्या शेकोटीच्या प्रकाशात आपलं दुकान चालवायचं. पण मग तो भविष्य कसं सांगायचा? तर त्याची खरी युक्ती ज्योतिषशास्त्रात नव्हती, ती होती मानवी स्वभाव ओळखण्यात. त्याला लोकांच्या भविष्याबद्दल खरं तर काहीही माहीत नसायचं, पण माणसाच्या मनात काय चाललंय, त्याच्या समस्या काय आहेत, हे ओळखण्याची एक जबरदस्त कला त्याच्याकडे होती. आणि त्याची पद्धत अगदी सोपी होती. तो काय करायचा, सगळ्यात आधी समोरच्या माणसाला कमीत कमी 10 मिनिटं तरी बोलू द्यायचा. तेवढ्या वेळात त्याला समोरच्याच्या समस्येचा अंदाज यायचाच. मग ती पैशांची असो, लग्नाची असो किंवा नात्यांमधली. एकदा का अडचण कळली की तो अशी काही ठरलेली सामान्य वाक्य फेकायचा जी जवळजवळ प्रत्येकालाच खरी वाटायची. उदाहरणार्थ, तो सहज विचारायचा, असं आहे का की तुमच्या घरात कोणी एक स्त्री आहे जिचं तुमच्याशी पटत नाही? किंवा तुमच्या बऱ्याचशा त्रासाला तुमचा स्वभावच जबाबदार आहे बरं का? आता ही अशी वाक्य होती की ती ऐकून लोकांना वाटायचं, अरे वा, या माणसाला तर सगळं काही कळतंय. आता गोष्ट एका संध्याकाळची आहे. आपला ज्योतिषी दिवसभराचं काम संपवून सामान आवरायच्या तयारीत होता. इतक्यात अंधारातून एक माणूस त्याच्या दिशेने आला. तो जरा काळजीत दिसला म्हणून ज्योतिषाला वाटलं, चला आजचा शेवटचा गिराईक आला. पण तो माणूस गिराईक नव्हता. तो गिऱ्हाईक म्हणून नाही, तर एक आव्हान घेऊन आला होता. त्याने थेट ज्योतिषाला चॅलेंज केलं, का रे, मोठा ज्योतिषी समजतो स्वतःला? मग दे माझ्या एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर. इथूनच त्या दोघांमध्ये एक वेगळाच तणाव सुरू झाला. मग काय, दोघांमध्ये पैजच लागली. त्या अनोळखी माणसाने एक आणा ज्योतिषाच्या दिशेने फेकला आणि म्हणाला, ऐक, जर तू माझ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं नाहीस ना, तर हा आणा तर परत द्यावाच लागेल, पण व्याजासकट द्यावा लागेल. आणि मग तो क्षणाला ज्याने सगळं काही बदललं. त्या अनोळखी माणसाने सिगार पेटवण्यासाठी काडी ओढली, आणि त्या एका क्षणाच्या प्रकाशात ज्योतिषाने त्याचा चेहरा पाहिला. आणि चेहरा पाहताच ज्योतिषाची पार घाबरगुंडी उडाली. तो लगेच पैज मोडायला तयार झाला. म्हणाला, अहो, मला उशीर होतोय, आपण उद्या बोलू. पण त्या माणसाने त्याची मनगट इतकी घट्ट पकडली की सुटायचा काही मार्गच नव्हता. आता सुटायचा काहीच मार्ग उरला नव्हता. त्या अनोळखी माणसाला सामोरं जाण्याशिवाय ज्योतिषाकडे दुसरा पर्यायच नव्हता. आणि इथूनच त्याच्या भूतकाळाचं एक भयंकर दार उघडणार होतं. नाईलाजाने ज्योतिषाने आपले मंत्र म्हणायला सुरुवात केली, आणि मग अचानक त्याने एक धक्कादायक विधान केलं. तो त्या माणसाला म्हणाला, ऐक, तुला तर लोकांनी मेलेला समजून सोडून दिलं होतं, बरोबर बोलतोय ना मी? हे वाक्य ऐकताच तो अनोळखी माणूस पार थक्क झाला. ज्योतिषी एवढ्यावरच थांबला नाही. तो पुढे म्हणाला, एकदा तर तुझ्या शरीरातून चाकू आरपार गेला आहे. इतकंच नाही, तर त्याने त्या माणसाच्या छातीवरच्या जखमेच्या व्रणाकडे बोट दाखवलं. आता मात्र त्या अनोळखी माणसाची खात्रीच पटली की हा ज्योतिषी साधासुधा नाही, याला सगळं काही माहिती आहे. आणि मग ज्योतिषाने शेवटचा बॉम्ब टाकला. त्याने त्या माणसाचं नाव घेतलं, गुरु नायक.
स्वतःचं नाव ऐकून तर गुरुनायक अक्षरशः स्तब्ध झाला. आता त्याला काहीच शंका उरली नाही की हा ज्योतिषी त्याच्याबद्दल सगळं, अगदी सगळं काही जाणतो. मग ज्योतिषाने त्याला एक तथाकथित भविष्यवाणी सांगितली. तो म्हणाला, ज्या माणसाला तू शोधतोयस, ज्याने तुझ्यावर हल्ला केला होता, तो तर 4 महिन्यांपूर्वीच एका ट्रक खाली येऊन मेला. आता तुझं काम झालंय, तू तुझ्या गावी परत जा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा कधी दक्षिणेकडे फिरकू नकोस, नाहीतर तुझ्या जीवाला मोठा धोका आहे. गुरुनायक तिथून निघून गेल्यावर ज्योतिषाने घाईघाईने आपलं सगळं सामान आवरलं आणि थेट घरचा रस्ता धरला. मध्यरात्र उलटून गेली होती तेव्हा तो घरी पोहोचला. त्याची पत्नी बिचारी त्याची वाटच पाहत होती. त्याच्या पत्नीने दिवसभरातले पैसे मोजले. गुरुनायकने तर 5 रुपये देईन असे म्हटलं होतं, पण त्याने दिले होते फक्त 12.5 आणे. ज्योतिषी म्हणाला, बघ, त्याने मला फसवलं. पण खरं तर त्याच्या चेहऱ्यावर पैसे कमी मिळाल्याचं दुःख नव्हतं, चिंता कसली तरी वेगळीच होती. त्याची चिंता बघून पत्नीने विचारलंच, अहो, आज एवढे काळजीत का दिसतंय? त्यावर ज्योतिषी एक मोठा श्वास घेत म्हणाला, अगं, आज माझ्या डोक्यावरून एक खूप मोठं ओझं उतरले. आणि मग त्याने ते रहस्य उलगडलं. तो आपल्या पत्नीला म्हणाला, मला इतकी वर्ष असं वाटत होतं की माझ्या हातून एका माणसाचा जीव गेलाय. त्याने सांगितलं की खूप वर्षांपूर्वी तरुणपणात दारू पिऊन भांडण झाल्यावर त्यानेच गुरुनायकला चाकू मारून एका विहिरीत ढकलून दिलं होतं आणि त्याच भीतीने तो गाव सोडून पळून आला होता. तर आज इतक्या वर्षांनी त्याच्या डोक्यावरचं ते खुनी असण्याचं ओझं उतरलं होतं, कारण गुरुनायक जिवंत होता. पण ही गोष्ट एक मोठा प्रश्न उभा करते. जे काही घडलं तो निव्वळ योगायोग होता, त्याचं नशीब बलवत्तर होतं, की हा सगळा नियतीनंच घडवून आणलेला एक खेळ होता.